जेव्हा नरेंद्र दाभोळकर यांनी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा आणण्याचं ठरवलं, त्यावेळी त्यांना सर्वात जास्त विरोध झाला तो वारकरी संप्रदायाकडून. त्यानंतर अशी एक बैठक झाली की ज्याच्यामध्ये आपल्याला वारीच्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सामील झालं पाहिजे असं त्या बैठकीमध्ये ठरलं. नक्षलवादी जेव्हा मृत पावतो त्यानंतर हे नक्षली त्याला श्रद्धांजली म्हणून काही लेख लिहितात, त्याचं एक संकलन असतं जे की एक डॉक्युमेंटेड ते फक्त त्या नक्षल्यांमध्ये वाटलं जातं. पण अर्थात हे पोलिसांना मिळतं, त्या विषयावरती अभ्यास करणाऱ्यांना मिळतं. एक कुख्यात नक्षलवादी शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्याचं एन्काउंटर झालं. शिंदे हे गृहमंत्री किंवा तत्सम ते पालकमंत्री होते त्यावेळेस एन्काउंटर झालं. त्याचं नाव आहे मिलिंद तेलतुंबडे. त्या मिलिंद तेलतुंबडे मृत्यू पावल्यानंतर त्याच्या अभिनंदनपर, त्याच्या कार्यापर जेव्हा लेख लिहिला गेला त्याच्यामध्ये एका घटनेचा उल्लेख होता. 2004 साली गोरेगाव मुंबई येथे एक वर्ल्ड सोशल फोरम या अनुषंगाने जगभरामध्ये कार्यक्रम झाला होता. त्याचाच एक पार्ट म्हणून मुंबई गोरेगाव येथे तो कार्यक्रम झाला 2004 साली. त्याच्यामध्ये मुंबई रेजिस्टन्स नावाची एक संस्था सहभागी होती. त्या कार्यक्रमामध्ये शबाना आझमी आणि अरुंधती राय ही नक्षलवादी त्याच्यामध्ये सामील झाली होती. त्या कार्यक्रमामध्ये असं ठरवण्यात आलं, कारण त्या कार्यक्रमाचे सर्व वार्तांकन तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला मिळेल, की जोपर्यंत आपण शस्त्राच्या बळावरती एक आंदोलन छेडत नाही तोपर्यंत इथली सत्ता ताब्यात घेता येणार नाही. आणि त्याच्यामध्ये दुही माजली होती. त्या कार्यक्रमाचा ऑर्गनायझर आहे एक फिरोज मिठीबोरवाला नावाचा मनुष्य. हा फिरोज मिठीबोरवाला, तुषार गांधी, अरुण म्हात्रे आणि शरद कदम नावाचा एक ऑर्गनायझर आहे. त्याने एक तरी वारी अनुभवावी या नावाने गेल्या काही वर्षापासून ते वारीमध्ये समाविष्ट होतात. हाच फिरोज मिठीबोरवाला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये देखील आपल्याला समाविष्ट झालेला आढळतो.